आई हे काय खातेस तू? रात्रीची भाजी. म्हणजे रात्रीची उरलेली भाजी तू दुपारी खाणार, मग ही दुपारची भाजी उरणार ती तू रात्री खाणार, आणि पुन्हा रात्रीची भाजी उरेल ती तू उद्या दुपारी खाणार. मग हे शिळ्या अन्नाचं सायकल असं किती दिवस चालणार? मग सायकलवाली जाऊन बघ कधी दुकानामध्ये, एवढंसं जरी धान्य वर झालं ना लगेच चुटक्या काढून घेतो तो दुकानदार. तो भाजीवाला लगेच वरच्या 2 शेंगा सुद्धा काढून घेतो. आणि एवढे तेल फुलच्या भाजीपाला अन्न वाया घालवायचं का आपण? अगं मग आपण मोजकच करत जाऊया ना, आपल्याला अंदाज असतो ना आपल्या घराला किती लागतं ते. तुमचे मूड बदलत राहतात रोजचे. कधी बाहेरून समोसा खाऊन येतात, कधी पिझ्झा खाऊन येतात, कधी तुमचं डोकं दुखतं, कधी तुम्हाला ऍसिडिटी होत असते, कधी बाहेरून जिलेबी घेऊन येतात, काही घेऊन येतात तुम्ही. मग ते उरतं. ते काही बाहेर प्राण्यांना द्यायची पण सोय नाही, कोणी गरीब माणूस पण दिसत नाही त्याला देईल बुवा, लगेच अपमान होतो इथे कोणाचा पण. पण मग शिळं अन्न खाल्लं तर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम नाही होणार? आणि तुम्ही ते बर्गर खाता एवढं मगर सारखं तोंड फाडून फाडून, तो पाव ताजाच बनवलेला असतो नाही का? आणि ते पिझ्झा खातात, तो पिझ्झाचा तो खालची भाकरी ती ताजी असते का? त्याच्यात असे तार तुटत असतात, त्या चीजचे महिने महिने बांधलेलं असतं म्हणे. आणि ते हॉटेलमध्ये मार फोटो काढतात त्या जेवणाचे, ताजं राहतं का ते? सगळ्या त्याच्या ग्रेव्हीन ते चालतं. मग कधीतरी हे नाही चालत. उद्या ती रुजुता दिवेकर जर सांगेल ना रात्रीचं खाल्लेलं अन्न चांगलं असतं, पचायला हलकं असतं, तर मान्य करशील तू? मग म्हणशील हा चांगलं आहे, घरची आई सांगते तेव्हा पटत नाही. आणि मी पण संपू लागते. हो बाई तू राहू दे, तुझं पचनाचं सायकल जाईल पंक्चर होऊन. मग डोकं दुखलं, पिंपल आली, काही झालं तरी म्हणशील हा मी शिळं अन्न खाल्लं म्हणून मला असं होतंय. राहू दे तू.